मार्गशीर्ष महिना आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या, त्याचप्रमाणे आपल्या सर्व सुखसोयी आपल्याला मिळाव्यात, आपली भरभराटी व्हावी, याकरता ह्या काळामध्ये खूप उपासनांनी उपाय केले जातात. मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे की लक्ष्मीची उपासना ह्या काळात जो कोणी करतो, मनोभावे करतो, महालक्ष्मी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विष्णूजीची उपासना ह्या काळात नक्कीच करावी. सृष्टीचे पालन करता जे हरी विष्णू आहेत, तर काय करावं मार्गशीर्ष महिन्यामध्ये? नेहमी ह्या पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज तुम्ही करा. भगवान श्री विष्णूला जर का तुम्ही केशर अर्पण करताय, हळद अर्पण करता, त्याचप्रमाणे केळीच्या झाडाची तुम्ही पूजा करून एक तुपाचा दिवा लावून, हळद कुंकू अर्पण करून, जल अर्पण करून 7 प्रदक्षिणा माराल तर देखील तुमची इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. गाय भगवान श्री कृष्णांना अतिशय प्रिय, म्हणून गाईला जर का गुळ आणि हरभऱ्याची डाळ जर का खाऊ घातली, थोडीशी हळद त्यासोबत तुम्ही मिक्स करून गाईला खाऊ द्या, तर तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा देखील खूप पूर्ण होतात. लवकर लाभ तुमच्या कामामध्ये मिळतात. नोकरी असेल, प्रमोशन असेल, तर त्याचप्रमाणे विवाह असेल. महालक्ष्मी अष्टक, विष्णू सहस्त्रनाम, गुरुचरित्राचे पारायण, त्याचप्रमाणे श्रीयंत्र पूजन नक्कीच ह्या काळामध्ये तुम्ही आवर्जून करायचं आहे.